महावैष्णव श्री संत नरहरी सोनार महाराज यांचा हा अभंग आहे। एक तास भगवत चर्चा, त्रिभुवन गुरु भगवान शंकराला वंदन करून आजच्या या नागपंचमी पर्वकाळ या कीर्तनामध्ये उपस्थित झालेले समस्त भाविक संत सज्जन श्रोते मंडळी, मातृशक्ती समस्तांना नागपंचमीच्या शुभकामना आणि व्यासपीठावरून सर्वांना साष्टांग दंडवत प्रणाम। गेल्या अनेक वर्षापासून याच नागनाथाच्या मंदिरामध्ये सेवा चालू आहे। मध्ये 4-2 वर्ष येणं झालं नाही, येऊ शकलो नाही किंवा महादेवानं बोलवलं नाही। पुन्हा त्यांचा बोलून घेणं आहे, आपलं सौभाग्य आहे की त्यांच्या सेवेमध्ये पुन्हा एक बार आपणाला अवकाश दिला। हे मी माझं भाग्य समजतो। आज नागपंचमी ही आहे। हिंदू संस्कृती, वैदिक संस्कृती हिंदू म्हणण्यापेक्षा एवढी सूक्ष्म आहे परंपरा। शास्त्र उपनिषदांनी जे काही मंत्रातून घोषणा केलेली आहे, आपला देव कसा आहे, कुठं आहे, केवढा आहे, हे सांगत असताना भगवद्गीता ही सांगते, वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ। चराचरामध्ये वासुदेवाचा निवास आहे। कणाकणामध्ये परमात्मा आहे। कंकर कंकर में शंकर है, अशी आमची परंपरा आहे। प्रत्येकामध्ये देवाला पाहणारी परंपरा। देवाचं देवत्व व्यापक आहे। म्हणून आज दिवशी ज्याला आम्ही विषारी सर्प समजतो, शेतकऱ्यांचा जो मित्र आहे, की त्याच्यातही परमात्माला पाहण्याची संधी म्हणजे नागपंचमी आहे। कधी वृक्षात आम्हाला देव पाहायला सांगितलं, कधी पशुमध्ये, कधी पक्षामध्ये, कधी प्राणी मात्रामध्ये, कधी मनुष्यामध्ये। तर अशी ही आमची सूक्ष्म परंपरा आहे। प्रत्येकामध्ये देव पाहायचं। देवाची सृष्टी आहे। एवढंच नाही तर भगवान कृष्ण परमात्मा सांगतात की सदसच्चाहम अर्जुन, सत भी मी आहे आणि असत भी मीच आहे। रामचरितमानस मध्ये सिया राम मैं सब जग जाना, करहु प्रणाम जोरी जुग पानी।
यावत सृष्टी. ईशोपनिषद सांगते ईशावास्यमिदं जगत सब सयाने एक मत. शेवटी समस्त शास्त्रांचा वेदांचा सिद्धांत एक आहे की वासुदेव सर्वत्र आहे. म्हणून आज दिवशी नागामध्ये देवाला पाहण्याचा शिष्टाचार, पण एक दिवसासाठी नाही. एकच दिवस राहतो का देव? प्रत्येक दिवशी आपणाला त्या परम तत्वाला, चैतन्य स्वरूपाला पाहण्याचा अभ्यास शास्त्रांनी सांगितलेला आहे. नाथ महाराजही सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. माऊलीची ओवी आहे, ज्ञानेश्वर महाराज. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. नाथ महाराजांचं प्रमाण काय? जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. सर्वाभूती भगवत भाव असं ज्याचा अनुभव असेल त्याच्यासाठी मूर्ती पूजा नाही सांगितली. ज्याला सर्वामध्ये देव दिसत नाही, कर्मकांडीचा निर्वाह हो, सर्वाभूती भगवत भाव, ऐसा ज्याचा नाही अनुभव, मूर्ती निर्वाह हो त्याशी ज्योतीला. त्याच्यासाठी आहे, त्याला हे मूर्ती पूजा आहे. नाहीतर पूजा ध्यान जप त्याशी कोणाशी नाही. ज्याला सर्वत्र ईश्वराचं दर्शन होते त्याला मूर्तीपूजेचं नाही सांगायला. त्याला एवढी सूक्ष्म परंपरा आमची संस्कृती आहे की आज नागाची पूजा आहे. आमच्या माता भगिनी सकाळपासून बेजार आहेत त्याला दूध पाजण्यामध्ये. खर तर दूध हे सर्पाचा आहार नाही. काय परंपरा निघाली माहिती नाही. कथा सांगते की सर्पाला आग लागली, त्याचं अंग भाजलं, तर त्याच्या आईनं दूध मागितलं. पोळल्यानंतर दूध लावायचं असं एक आहे, आणि तेव्हापासून ते दुधाची प्रथा सुरू झाली, अशी काही कथा आहे. चांगलं आहे की आज नागाचं स्मरण होत आहे. आणि आज असा एक प्रघात आहे, असा एक शिष्टाचार आहे नागपंचमीचा की बहीण भावाचे डोळे धुवून काढते. असं आहे का? नाही. कुठं कुठं असेल, कुठं कुठं नसेल. कोणी करत असतील, कोणी नसतील. का धुवून काढते? कशामुळे? काय भरले डोळ्यात? की विषमता आणि प्रकृतीचं दर्शन करणारे डोळे आहेत. बहिणीचा असं उद्देश आहे धुण्याचा की हे प्रकृतीचं दर्शन करू नको, हे स्वच्छ डोळे मी करतो, आता आजपासून तू परमात्मा दर्शन कर. डोळे धुणाऱ्या बहिणीला बी माहित नसेल का धुतो मी. बहीण भावाचे डोळे का धुवायचे? मलिन झालेले डोळे आहेत. दोष दर्शन करून हे डोळे मलिन झाले. आणि सध्या आमच्या वातावरणामध्ये तर दोष दर्शनाची महिमा वाढत चालली. दोष दर्शन जीवाचा स्वभाव असा झालेला आहे
सकारात्मक दृष्टीच राहिली नाही माणसाची. नेहमी नेहमी एखाद्याची उणीव पाहण्याचा अभ्यास, न्यून्य पाहण्याचा अभ्यास हे जीवाचा स्वभाव आहे. म्हणून दोष दृष्टी झाली. उणीव पाहण्याचा अभ्यास. बाजारात आलेले बैलजोडी माणसं पाहायला येतात. त्या बैलजोडीला शिंग कसे आहेत, रंग कसा आहे, शेपूट कसा आहे, गोंडा कसा आहे, देवमान आहे का, खुरं कसे आहेत त्याचे, हे सगळं. आणि शेवटी त्याचे दात बघितले जातात. कोणाचे? माहिती आहे. माणसं हे सगळं पाहतात. रंग, शिंग, किंमत किती आहे, किती तयार बैल आहे. परंतु त्याच बाजारामध्ये एक प्राणी येते, कावळा. त्याच बैलावर बसते, पण त्याचा रंग बघत नाही, त्याचं मूल्य किती आहे पाहत नाही, त्याचे शिंग बघत नाही. एकच पाहते, काय? तुम्हाला माहिती आहे. अशी दृष्टी समाजामध्ये वाढत चालली, विकृत दृष्टी होत चालली. काय माहित आता कीर्तनामध्ये कीर्तन ऐकायला आलेत की कुठं कुठं चुकतंय म्हणून पाहायला आलेत, काय माहित. काय खात्री करता येत नाही कोणाची. दोष दृष्टी आहे. दोष दृष्टीला जगत दिसू शकते, जनार्दन नाही. प्राकृत दृष्टीला प्रकृतीचं दर्शन होत आहे. आणि जेव्हा डोळे शुद्ध होतात, पवित्र होतात, तेव्हा परमात्म दर्शन होते. प्रसन्न चिते परमात्म दर्शनम. तेव्हा नागामध्ये बी आपल्याला देव दिसल. नागदेवता आहे. आता तर आम्ही एक रीत म्हणून चालवतो, एक रूढी म्हणून, देव म्हणून नाही. वास्तविक पाहता आमचा व्यवहार फक्त रूढीवर चाललेला आहे. पडिले हे रूढी जगा परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून. बस पिटी पिटाई बात. गिरवीत आलेला हा व्यवहार त्यांनी केलं म्हणून आम्ही करायचं. आणि आज डोळे धुण्याची पद्धत बी आहे. नागाला ही दूध टाकण्याची पद्धत आहे, पाजवायची नाही. त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे त्याच्या अंगावर, त्याची आग शमन करण्यासाठी. आशीर्वाद मिळेल. दूध पाजवायचं नाही नागोबाला, टाकायचं आहे. आणि तुम्ही पाजवायचा प्रयत्न करू बी नका कोणी. एक बाई त्या वारुळाजवळ गेली, तांब्यामध्ये दूध घेऊन. जवळ जवळ जाऊन त्या वारुळामध्ये जे छिद्र आहेत ना, बीळ बीळ, त्या बिळामध्ये दूध ओतली. सर्पाच्या नावानं ओतली बिचारीनं. पण गंमत अशी झाली की त्याच्यातून चुचुंदरी बाहेर आली. चुक 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 करीत बाहेर पडली. बाईनं तांब्या तिथंच टाकून दिला. तिला वाटलं सर्पच आला. तर दूध हे पाजायचं नसतंय. अशी हे नागपंचमी आहे. आता सध्याचा काळ बदलत चाललेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये 10-20 वर्षाच्या मागे जर आम्ही जाऊन पाहिलो तरी आमच्या माता भगिनी 5-5 दिवसापासून अभ्यास करायच्या आणि त्या भुलई खेळायच्या. आता माहित नाही कुठं खेळालेत की नाही. भुलई भूल गई, राहिलीच नाही. त्याच्या मागे एक कारण होतं, एक आशय होता. भुलईच्या मागे वर्षभर जे काही संसार आहे, उगीतुगी आहे, विषमता आहे, एकमेकाशी बोलणं बंद व्हायचं, कशाहून न कशाहून कुरबुर व्हायचं, भांडणं व्हायची.
बेबनाव व्हायचा आणि मग एक एक निमित्त बनवून एकमेकापासून दूर गेलेल्या शेजारी पाजारी असलेल्या बाया त्याला एक अवकाश, एक संधी म्हणून सगळं झालं गेलं विसरून जाऊन एकमेकाच्या हातात हात धरून भुलई खेळायचे. एक संघटनाचा दृष्टिकोन होता. झालं गेलं विसरून जाण्याची एक संधी होती भुलई. भुलई शब्दाचा अर्थ जे झाले ते भुलून जायचं. काय अर्थ असेल मला माहिती नाही, पण मला जे अभिप्रेत आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा तिथून मिसळून राहायचं. अजून 4-2 महिन्याला तेच व्हायचं. पुन्हा भुलई यायची. असं चालत राहायचं. अशी पंचमी आहे. आणि काही समाजामध्ये म्हणा, काही घराण्यामध्ये म्हणा, तळीवळीव आज नसते. याचं कारण एकच आहे की पावसाळ्यामध्ये असलं खायचं नाही असा ते नियम आहे. पण यांनी दुसरंच की श्रावण महिन्यात तळाय जमणं, कशासाठी जमणं त्याला माहित नाही. खाऊ नये आता, बंद. पावसाळा अजीर्ण होते. आता जठराग्नी मंद झालेली असते पावसामुळे. सूर्याची दीप्ती कमी आहे, सूर्यकिरण नाहीत आता. म्हणून या पावसाळ्यामध्ये आहार बदलायचा आहे. पंचमीपासून तळणं बंद है ना. साजूक आहार, सात्विक आहार, आहार शुद्धो सत्वशुद्धी. रात्री झाला कार्यक्रम, आहाराविषयी चर्चा झाली रात्री. याच्यासाठी हे केलेलं आहे. परंतु आम्ही फक्त एकच दिवस कढई वरी ठेवत नाही आणि पुन्हा खाली उतरतच नाही. उद्यापासून खाली उतरत नाही. आज वरी ठेवत नाही, उद्यापासून खाली उतरत नाही. चालेल, बिघडून गेले. पोट बिघडलं. पोट बिघडलं की खिशातली नोट बिघडल्याशिवाय राहतच नाही. डॉक्टरकडे जावंच लागतं. आहार ध्यान ठेवा. हे सांगण्यासाठी नागपंचमी आलेली आहे. असे अनेक सणाच्या मागे एक मार्मिकता आहे, एक आशय आहे, एक भूमिका आहे, उद्देश आहे, विचार आहेत. परंतु आता हे कोणालाही काही कळत नाही. फक्त रूढी म्हणून चालवायचं. आणि आशय समजून जर त्या सणाला आपण स्वीकार केला तर नक्कीच त्या सणाचा उपयोग होतो, आपल्याला लाभ होतो. ते आपल्याला उपयोग होतो त्याचा. परंतु हे केव्हा कळेल? जेव्हा आमची दोष दृष्टी जाईल तेव्हा आम्हाला सत्य दिसायला लागेल. दोष दृष्टी पाहणाऱ्याची संख्या वाढत चालली. सुभाषितकाराचा एक श्लोक आहे, मृगा मृगे संगमनो व्रजन्ति गावश्च गावः सुरभिस्तुरंगा गावश्च सुरभिस्तुरंगास्तुरंगे मूर्खाश्च मूर्खे समानशील व्यसनेषु सख्यम्. सुंदर श्लोक आहे. मृगा मृगे, हरणाचा एक कळप असतो, कारण त्याच्या स्वभावाचं मिळतं जुळतेपणा आहे. म्हणून हरणा संग राहतात. म्हशीचा कळप असतो, डुकराचा एक कळप असतो. वानर आपल्या मिळून राहतात. गाईचा एक कळप असतो की नाही? पाहतो ना आपण. इंगळी निघाली तर 7 इंगळ्या मिळून निघतात. त्याचा एक कळप असतो. इंगळ्या. तसं मूर्खाचा एक कळप असतो. ते एकीकडेच होऊन ते आपलंच काम करीत राहतात. मूर्खाश्च मूर्खे
समानशील व्यसने सुसख्यम. ज्याच्या स्वभावामध्ये समानता आहे ते लोक एक होतात. ज्याच्या विचारामध्ये समानता आहे ते लोक संघटित होतात. सज्जन सज्जन एकीकडे होतात, मूर्ख मूर्ख एकीकडे होतात. त्याने आपलं काम करतात, यांनी आपलं काम करतात. कोणी कोणाला कमी नाही. चालते काम सृष्टीमध्ये. म्हणून हे जे कीर्तन, प्रवचन, साधन, उपासना, नेम नियम, व्रत हे साऱ्या गोष्टी याच्यासाठी आहेत की आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन आणण्यासाठी आहेत, बाकी काही नाही. करमणुकीसाठी कीर्तन नाही. आणि हे समजून घेण्यासाठी भगवान शंकराची आराधना आहे. शंकरानं काय वेशभूषा धारण केलेली आहे, त्याच्यातून काय शिकायचं आहे ते काय सांगते, त्याचा अर्थ काय होते. शंकरानं केलेल्या वेशभूषेचा अर्थ शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. संत नरहरी महाराज अभंगातून भगवान शंकराच्या आभूषणाचं वर्णन करतात. भक्तांनो, जेव्हा तुम्ही शंकराची आराधना कराल, दर्शनाला जाल, तेव्हा सर्व पाहून घ्या काय भस्म आहे. भस्म याच्यासाठी लावलेला आहे, थोडक्यात सांगतो, 1 तासाचा कार्यक्रम आहे आपला, की हे आपणाला त्याच्यातून पाहायला मिळते, शिकायला मिळते की भस्म काय आहे. तर हे सारं जे काही आहे हे भस्म होणार आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, याता याती न चुके, मग हे भोगीसील काया. या हरी भजनावीन तुझे जन्म जाते वाया, या लागी चिंतिवा तू पंढरीनाथाच्या पाया. स्मरण करा, सारं भस्म होणार आहे. तुम्ही ज्या देहाचा अहंकार घेऊन, देहाचा अभिमान घेऊन जे कार्य करत चाललेले आहात, ते देह भस्मीभूत होणार आहे. याची मुठभर राख होणार आहे. मुठभर राख होणाऱ्या देहाला आम्ही अमर समजून काय काय स्वप्न सजवीत निघालो. आम्ही 5-50 वर्षाच्या आयुष्याला घेऊन आम्ही हजारो वर्षाचे स्वप्न सजवत निघालो. आणि त्या स्वप्न सजवण्यामध्ये आयुष्य कधी गेलं कळालंही नाही. आयुष्य जाते पळपळ तुझला कैसे कळे ना. कसं कळत नाही रे बाबा. 2 दिवसाची तनु हे साची, आला शिरे पाहुणा. आयुष्य जाते पळपळ तुझला कैसे कळे ना. नाथ महाराज संकेत करतात, कसं कळत नाही तुला. म्हणून भगवान शंकराने भस्म लावून ठेवले की माझ्याकडे येणाऱ्यांनी विचार करा आणि देहाचा अहंकार सोडा. तुम्हाला समाधान होईल, तुमचं कल्याण होईल. मी शांत. भस्म शब्दाचा अर्थ आहे की जेव्हा जळून राख होते तेव्हा ते कोणाला पोळत नाही, कोणाला जाळीत नाही. तसा स्वभाव तुमचा करा, हे भस्म सांगतोय. कोणाला जाळू नका. माणसं जाळीत निघतात. एकमेकाला जाळत राहायचं, जळत राहायचं. काय जळणं आहे. आपल्यापेक्षा
श्रेष्ठ माणूस आला की त्याची ईर्ष्या पैदा होते. आपल्यापेक्षा पुढचा आला, संपत्तीनं, गुणानं, कलेनं, ज्ञानानं, स्वरूपानं, कुठलाही असो, कोण्याही बाबतीमध्ये आपल्या पुढचा असेल तर ईर्ष्या. आपला बरोबरीचा असेल स्पर्धा, आणि आपल्यापेक्षा कमी असेल अहंकार. कमी दिसल्यावर काय येते आपल्याला? अहंकार येते. बराबरीचा दिसला तर स्पर्धा पैदा होते, आणि पुढचा आला तर ईर्ष्या पैदा होते. आता जगायचं तर कसं? कोणासोबत राहायचं आम्ही? तर असं हे ईर्ष्या एक जाळणंच आहे, पोळणंच आहे. काय गुण दोष पाहू आणि काचे, काय गुण दोष पाहू आणि काचे, काय गुण दोष पाहू आणि काचे, काय गुण दोष पाहू आणि काचे. मज पाशी त्याचे काय उद्देश, काय गुण दोष पाहू आणि काचे, काय गुण दोष पाहू आणि काचे. मज माशी त्याचे, मज माशी त्याचे काय गुण दोष पाहू आणि काय गुणदोष पाहो अनेकाचे, मजपाशी त्याचे काय होणे. माझ्यापाशी कमी आहेत म्हणून दुसऱ्याचं पाहू का? पण गंमत अशी आहे की हे दृष्टीदोष आहे. मला पुन्हा सांगू द्या, दृष्टीदोष माऊलींनी सांगितलेला आहे की एक माणूस असंच 4 माणसामध्ये बसून होता, आणि रात्री पौर्णिमेचा चंद्राचा उदय झाला, पूर्ण चंद्राचा उदय झाला, आणि ते म्हणू लागला, काय होत तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक वेळेस चंद्र पांढरा असतो, पण आज पौर्णिमेचा चंद्र पिवळा आहे. कोण म्हणाला? एक व्यक्ती त्याच्यातला. ते बाकीचे 10-5 व्यक्ती होते, ते म्हणले, अरे असं कसं म्हणतोस? जसा दर पौर्णिमेला असतो तसाच पांढराच आहे. ते म्हणाला, नाही, चंद्र पिवळा आहे. लागली झटपट त्यांची. हा एकटाच एकीकडे झाला, हे बाकी सगळे एकीकडे झाले. सर्वांना बी ते ऐकायला तयारच नाही. म्हणला, तुम्ही मूर्ख आहो सगळे, चंद्र पिवळा आहे. त्याच्यानंतर त्याची चौकशी केली, तपासून पाहिलं, तर मग कळालं की काय झालं, कावीळ झाला होता डोळ्याला. आता त्यानं चांगलं पाहण्याचा प्रयत्न जरी केला तरी चांगलं दिसेल. तसं आम्ही आता प्रयत्न केला तरी चांगलं दिसणार नाही. आता कावीळ कमी झाला नाही आमचा. दृष्टी दोष आहे आमच्यापाशी. काय कमी आहे त्याची? तर चंद्र पिवळा नाही, दोष दृष्टीचा आहे. तसं जगाचे गुणदोष पाहत बसू नये. आपण आपले दोष पाहण्याचा प्रयत्न करू. आपण नागपंचमी पासून जे काही झालं गेलं ते सगळं विसरून जा. हातात हात मिसळून भोलही खेळा, बोलून जा. गुणदोष याती न विचारी काही, संतांचं हेच सांगणं आहे. कारण की हे भस्म होणार आहे. काय करणार मग? तर अंगाला भस्म लावून ते सांगितलं की हे अंग आहे ना, हे भस्म होणार आहे, याची राख होणार आहे, असा इशारा संकेत केलेला आहे महादेव. आणि त्याच्यानंतर भस्म, उटी म्हणजे अंगाला उटी लावली. रुंड माळा, माणसाच्या मुंडक्याच्या माळा आहेत गळ्यामध्ये, तेही पांढऱ्या केसाच्या मुंडक्याच्या.
काळ्या केसाच्या नाही, हा पांढरे केस, पिकलेले केस. काही लोक म्हणतात ना, तू काय कीर्तन सांगायलास, आमचे केस पांढरे झाले. केस पांढरे आता 5 वर्षाच्या पोराचे बी व्हायले. शरीर दोष. याचा अर्थ असा होतो की आम्ही पिकलेले आहोत, आम्ही अनुभवी आहोत, असा असा त्याचा अर्थ, पांढऱ्या केसाचा अर्थ. आणि तसं महादेवाला पांढरं जेवढं आवडते, पांढऱ्या रंगाची खूप आवड आहे भगवान शंकराला, म्हणून पांढऱ्या केसाची मुंडक्याची माळ. धवळे भोळे चक्रवर्ती, धवळे अलंकार शोभती, धवळे धाम उमापती सदा चित्ती चिंतावा. धवळ्या जटा गंगाजळ, धवळा मयंक निर्मळ, धवळे कुंडला चालोळ, शंखमाळ लोंबती, धवळी स्फटिकाची माळ, धवळे हाती उलते व्याळ, धवळे हाती नरकपाळ, धवळा त्रिशूळ शोभतसे, धवळा सर्वांगी आपण, धवळे विभूतीचे लेपण, धवळे गात्र, धवळे वसन, धवळे वाहन नंदीचे. पूर्ण लिस्ट केली. काय आहे? ढवळच ढवळ आहे. कारण की महादेव असं एक तत्व आहे की तिथं काळं काहीच नाही, वरून तर नाहीच नाही, पण पोटात बी नाही. आमचं वरून सगळंच ढवळ आहे, पण मध्ये ढवळ आलंय, काळच काळ आहे. धवळे वाहन नंदीचे, सगळं ढवळ आहे. आणि हे पांढरं असं आहे की पांढऱ्यामध्ये डाग सहन होत नाही. तर तुम्ही असं करा की डाग सहन करून घेण्यापेक्षा, हे कपडे घ्यायला जातात ना, ते म्हणतात की अहो नाही सेठजी, मळ सपादायचा रंग द्या. अरे मळ लागू देऊ नको असा प्रयत्न कर. सपादून घेण्याचा प्रयत्न करतात लोक, पण मळ गळ्यात माळा आहे, सर्व भस्म लावलेलं आहे, पांढरच आहे सगळं, काळ काहीच नाही. हाती त्रिशूळ, हातामध्ये त्रिशूळ ही पांढराच रंगाचा आहे. त्रिशूळ हातामध्ये आहे. त्रयशूलम प्रचंडम प्रकृष्टम प्रगल्भम परेशम अखंडम अजम भानुकोटि प्रकाशम त्रयशूल निर्मूलनम शूलपाणिं भजेहं भवानी पतिभावगम्यम. तीन प्रकारचं त्याला, ते 3 आहेत ना शूळ काटे. त्रयशूल निर्मूलनम शूलपाणिं. माणसाच्या जीवनामध्ये त्रिविध ताप आहेत, आध्यात्मिक, अधिदैवी, आदिभौतिक. आता हे ताप सांगत बसत नाही, हे ताप सांगत बसलं तर ताप चढल तुम्हाला. तर हे 3 तापाचं निर्मूलन करण्यासाठी भगवान शंकरांनी हातामध्ये त्रिशूळ धारण केलंय. त्रयशूल निर्मूलनम शूलपाणिं भजेहं भवानी पतिभावगम्यम. असं हे अलंकाराचं वर्णन केलेलं आहे. भगवान शंकराच्या अंगावर जे अलंकार आहेत, आभूषण आहेत, त्याचं वर्णन नाथ महाराजांनी आपल्या रामायणामधून सुंदर केलेलं आहे. ते थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. विषय त्यागी जी साचार, सर्वेंद्रिय निर्विकार, तेचे शिवा अंगी अलंकार, अति परिकर शोभत. प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे 5 विषयाला आकर्षित होणारे इंद्रिये, मनश्चष्टानिंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति ईश्वरः. असे जे इंद्रिय आहेत की प्रत्येक विषयाला आकर्षित होणारे विषय, इंद्रियाचा संयोग झाला म्हणजे बरं वाटते. संयोगामध्ये ते विषयाचं निर्मूलन करण्यासाठी भगवान शंकरांनी स्मशानामध्ये जाऊन वस्ती केली. विषय ज्या 5 विषयामुळे घात होतो, ते विषय नकोसे होते.
आणि ते सांगायचं होतं भक्तांना की तुम्ही विषयापासून विरक्त व्हा. विषयांची आसक्ती हेच बद्धता आहे आणि विषयाची विरक्ती हेच मुक्ती आहे. नाथ महाराज प्रमाण आहेत खूप, पाहिजे तर कीर्तन झाल्यावर विचारा, त्याच्यात वेळ घालू नये म्हणून मी असं चाललो. विषयाची विरक्ती हेच मुक्ती आहे, मेल्यावर मुक्ती नाही. तर सर्वेंद्रिये चे विषय निर्मूलन करणं हेच त्या महादेवाच्या अंगावरले अलंकार आहेत. निर्विकारता हेच अलंकार आहे. निर्विकार तेच अलंकार. आता आम्हाला या अलंकाराची गरज का पडते, तर विकाराला झाकण्यासाठी. असं माझं मत नाही की तुम्ही अलंकार घालू नये, महादेवासारखेच व्हा, असं म्हणलो नाही तुम्हाला मी. परंतु माणसाची, साधूची, सज्जनाची शोभा अलंकारानं नाही, निर्विकारानं आहे. साधू कशानं शोभतो? अलंकारानं का निर्विकारानं? निर्विकारानं साधू शोभतो. आता आम्ही सगळे अलंकार घातले, कानातले, गळ्यातले, हातातले, हे आलं का मला? बोटातले सगळे अलंकार घातले तरी शोभा येत नाही. माणसाची इज्जत अलंकारानं नाही आहे, निर्विकारानं इज्जत आहे. माणसाचं वजन, माणसाची इज्जत, माणसाची किंमत, माणसाची शोभा निर्विकारानं आहे, अलंकारानं नाही. लज्जमय आहे, अलंकारानं शोभत नाही कोणी. मर्यादा, संस्कार हे आपली शोभा आहे. माता भगिनींनो, पवित्रता, मर्यादा, संस्कार हे आपली शोभा आहे. मिळाले तर अलंकार घाला, खूप घाला, मनाई नाही माझी. चरित्र हे माणसाची शोभा आहे. माझा भारत बंगल्यामुळे, गाडीमुळे, महाडीमुळे शोभत नाही, तर माझा भारत चरित्रामुळे शोभा आहे. भारत म्हणून चरित्र संपन्न देश आहे. संपत्ती संपन्न असो की नसो, परंतु संपत्ती संपन्न असणे आपल्या आधींची गोष्ट नाही, परंतु चरित्र संपन्न राहावं याचं स्वातंत्र्य तुम्हाला देवानं दिलेलं आहे. खूप महत्वपूर्ण विषय आहे, ध्यानात ठेवा. हे आपली वागणूक बिघडायचं जे आहे ना, हे प्रारब्धाचा संबंध नाही, त्याला आपल्या मूर्खतेचा संबंध आहे. वागणूक बिघडण्यामध्ये चरित्र संपन्न होण्यासाठी स्वतंत्रता आहे तुमची. हा, संसारामध्ये श्रीमंत होणे, गरीब होणे हे तुमच्या हातचं नाही. अदृष्टावशात, प्रारब्धवशात तुम्हाला ते परिस्थिती, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती मिळते. परमार्थामध्ये प्रारब्धाचा संबंध नाही. एक अभंग आहे, भजन घालू नये भोगावरी. एक अभंग आहे महाराज. प्रारब्धात आहे आमच्या, भोगच आहे आमचा असं म्हणू नये. काही लोक म्हणतात कीर्तनाला यायचं नशिबात नव्हतं. काही लोक म्हणतात आम्हाला भजन करावं, आमच्या नशिबातच नाही. काय करावं? काय आहे तुझ्या नशिबात? निंदा करायचं आहे, ईर्ष्या करायचं आहे, जे काही शुभ अशुभ कर्म आता क्रियमान जे करायचं आहे ते तुमची स्वतंत्रता आहे. भगवान शंकराचे हे अलंकार आहेत, चरित्र आहे, शोभा आहे, निर्विकार. अजून पुन्हा सांगतो जाता जाता, अंगावर जे व्याघ्रांबर आहे आणि गजचर्म आहे हे काय आहेत, त्याचं थोडंसं अध्यात्म पाहू आपण आणि पुढे जाऊ. निवटोनी अहम गजासुर. नाथ महाराज, निवटोनी अहम गजासुर
गजासूर कोणता होता? प्रत्येक माणसामध्ये बसून आहे तो राक्षस, महिला असो पुरुष असो कोणी असो. कोणता? अहम, मी. प्रत्येक माणसाला असं वाटते की आपण कोणीतरी आहोत आणि आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे कायम. केवढे मोठे मठाधिपती झाले तरी त्याला वाटते की मठाच्या रूपानं तरी आपलं अस्तित्वात राहावं आपण, एका त्या दगडाच्या रूपानं तरी राहावं, समाधीच्या रूपानं तरी राहावं, संपत्तीच्या रूपानं तरी राहावं, शिष्यांच्या रूपानं, कशाच्या ना कशाच्या आपण रूपानं अस्तित्वामध्ये राहिलं पाहिजे अशी आशा कधीच गेली नाही कोणाची. याला म्हणतात अहम. हे अहम आहे. तर हे अहम, अहम नावाचा गजासूर आहे, त्याला मारायचं आहे, म्हणजे नाहीच करायचं आहे आणि मारून त्याचं चर्म काढायचं आहे, त्याची कातडं त्याचं. निवटोनी अहम गजासूर सोहम चर्म सनखाग्र. नखासहित त्याची कातडी काढायची. त्याचे कोणतं? सोहम, अहम. मी मनुष्य आहे, मी शरीर आहे, मी प्रकृती आहे, मी इंद्रिय आहे, याला मारायचं. आणि मी हे काहीच नाही तर मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम सोहम, मी परमात्मा स्वरूप आहे, हे काढायचं, त्याला मारायचं आणि हे भाव निर्माण करायचा. यालाच म्हणतात, त्याला मारणे आणि कातडी काढणे. सोहम चर्म सनखाग्र काढोनी प्रीती पुरस्सर बहिर्वस्त्र प्रावरणा. एक हे काय झालं? गजचर्म. एक. दुसरं व्याघ्रांबर सांगतो. कोणतं व्याघ्रांबर काढायचं आहे? तुम्हाला सर्वांनाच काढावं लागते, ते मला बी काढावं लागते, तुम्हालाही काढावं लागतं. मीपणा काढणं आणि तूच म्हणणं हे 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 आहे चर्म काढणं, गजचर्म. दुसरं व्याघ्रांबर. सिद्ध साधका नागवे पूर्ण. सिद्ध असो की साधक असो, त्याची नागवण केल्याशिवाय राहत नाही, असा एक आहे वाघ. सिद्ध साधका नागवे पूर्ण क्षणे नागवी तपोधन. 60-60 वर्षाने 10,000 वर्ष तप करणाऱ्याला बी एका मिनिटामध्ये त्याची नागवण करून टाकलं, पतन करून टाकलं, असा एक वाघ आहे. सांगतो त्या वाघाचं नाव सांगतो, भिवू नका. तुमच्यामध्ये बसूनच आहे, त्याला काय भियायचं? क्षणे क्षणे एका क्षणामध्ये सिद्ध साधका नागवी पूर्ण क्षणे नागवी तपोधन. तो निवटोनी क्रोध पंचानन शांती चर्मजान काढिले. काय असले कातडे जर काढीत निघालं तर प्रशासन बी आपल्याला पकडल काय? दंड लावेल काय? हे अनुशासनातलं हे कातडं आहे, याला प्रशासन काय करणार? तुम्ही क्रोधाला जर जिंकलं, क्रोधाला मारलं आणि शांतीचं चर्म जर का अंथरून टाकलं, त्याला कोण दंड देईल? कोणी? निघाले लोक वाघाच्याच कातड्याच्या मागे पळाले. स्वभाव शेळीसारखा बी नाही, आणि काय पाहिजे? वाघाचं कातड पाहिजे. अरे हे काढ ना, वाघ आपल्यापाशी आहे, त्याला मारा. निवटोनी क्रोध पंचानन शांती चर्मदान काढले. म्हणून गजचर्म व्याघ्रांबर आणि कंठी शोभे वासुकी. कंठामध्ये वासुकी नावाचा सर्प आहे. भगवान कृष्ण परमात्मा सांगतात, जेवढ्या सर्पाच्या जाती आहेत त्या संपूर्ण सर्प जातीमध्ये वासुकी नावाची जात माझी विभूती आहे. कोण सांगितलंय? कृष्ण सांगतात. आणि ते श्रेष्ठ जात आहे वासुकी, ज्याचं मंथन करते वेळेस त्याच जातीच्या सर्पाला आणून दोर केला होता, पर्वताला बांधून मंथन केलं होतं.
ते वासुकी नावाचा सर्प आहे, म्हणून कंठी शोभे वासुकी हा असं आहे. आणि राहतात कुठं? स्मशानामध्ये राहतात. भूते वेताळे नाचती हर्षयुक्त उमापती. सारे भूतगण महादेवाच्या जवळ राहतात, आनंदित नाचतात राहतात. आणि तुम्ही सर्वांनी ज्याला सोडून दिलेला आहे त्याला महादेवांनी जवळ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्याच घरातलं माणूस मेलं ते भूत झालं तर पुन्हा घरला बोलित आहो का तुम्ही? काय काय करून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न वैदाला बोलून काढतात की नाही? पण तो महादेवानं तुम्ही सर्वांनी ज्याला हकलून दिले घरातून त्याला सोबत घेऊन महादेव बसलेला आहे. म्हणून त्याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? अनाथाचा नाथ, सर्वनाथ लोकनाथ. त्या भूतांना बी सोबत घेऊन जातो. भूत काढून टाकतो. आपल्या जर भूत धरलं तर काढून टाकतो. म्हणून असा महादेव आहे, सर्वांना आपल्या जवळ घेणारा. आणि मग महाराज सांगतात, हे जे महादेव आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झालेली आहे. जग नाही, माया नाही, सृष्टी नाही, सारं संपून टाकून विरक्त भाव वैराग्ययुक्त असं जीवन ज्या महादेवाचं आहे. सारी दुनिया जरी आपण जमा केली तरी वरचे वर दुःख वाढत जाणार, पण सुख मिळणार नाही. आणि महादेवाला कळालं की सुख काय, कशात आहे, जोडण्यात आहे का सोडण्यात आहे, हे फक्त एका महादेवालाच कळालं. आणि सोडण्यात स्वातंत्र्यता आहे. आता हे वस्तू घ्यायची आहे तर हे एक वस्तू आहे, चष्मा आहे. हे घेण्यासाठी दुकान पाहिजे, पैसा पाहिजे, पसंत पाहिजे, तिथपर्यंत जाणं पाहिजे, जाण्या येण्याला वेळ पाहिजे, हे सगळं पाहिजे ना. एक वस्तू घ्यायची तर काय काय पाहिजे? हे सारं काही पाहिजे की नाही? परंतु आता हे मला टाकून द्यायची आहे. टाकून काय काय पाहिजे? दुकान पाहिजे टाकून द्यायला, वेळ पाहिजे, पैसा पाहिजे. मग सांगा, तुमची स्वतंत्रता जोडण्यात आहे की सोडण्यात आहे? सांगा ना, एक बार सांगा, सोडू नका, सांगा तरी. नुसतं मी सोडायला काय पैसे लागतात का? काहीच खर्च येत नाही, त्याला कोणाची सही करायची गरज नाही, सर्टिफिकेट लागत नाही. मी सोडायला सोप आहे, स्वतंत्रता आहे. आणि असं ज्याचं सुटलं ते सर्व सुख तिथं आलं. असं महादेव सर्व सुखाचा आगर आहे, असं नरहरी महाराज. सर्व सुखा